राज्यामध्ये पुढचे 4 दिवस पावसाचे। मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट तर पालघर, पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईला पाणी पुरवठा करणारी शहापूरमधली 4ही धरणं ओव्हरफ्लो। मुंबईकरांची चिंता मिटली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सरासरी 89% पाणी साठा। मुंबईला पाणी पुरवठा करणारी शहापूरमधली 4ही धरणं ओव्हरफ्लो। मुंबईकरांची चिंता मिटली। उजनी धरणातला पाणी साठा गेला 86%। धरणामध्ये येतंय 80,000 क्युसेक्स वेगानं पाणी। संध्याकाळी 5 पासून धरणातनं 20,000 क्युसेक्सनं पाणी सोडलं जाणार। कोयना आणि महाबळेश्वर परिसरात पावसाची रिपरिप सुरूच। कोयना धरणातून 45,000 क्युसेक्सनं पाण्याची आवक। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 9 फुटांवर स्थिर। नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार। रामकुंडावरची मंदिरं गेली गोदावरीच्या पाण्याखाली। नांदूर मधमेश्वरमधनं सर्वाधिक 36,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस। 24 तासात तब्बल 232 मिलीमीटर पावसाची नोंद। पहाटेपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू। यंदा आतापर्यंत 160 इंच पावसाची नोंद। ओबीसी आरक्षणाला 100% धोका। कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। 190 कुणबी मराठा आमदारांपैकी फक्त 11 आमदार ओबीसी असल्याचा दावा। सोलापूरला रवाना होण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडनं पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी। एकतानगरमध्ये घेतला आढावा। महाराष्ट्र काँग्रेसची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत होणार चर्चा। रमेश चेन्निथला बैठकीला उपस्थित राहणार। केंद्र सरकार वक्फ बोर्डाचे अधिकार काढणार। कायद्यात 40हून अधिक दुरुस्त्या करणार। बोर्डाला जमिनीवर मनमानी दावा करता येणार नाही। वायनाडमध्ये मदत कार्य करणाऱ्या जवानांचा हुरूप वाढवण्यासाठी अभिनेते मोहनलाल ग्राउंड झिरोवर 3 कोटी रुपयांची मदतही करणार। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस महत्त्वाचा। उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय हॉकी टीम ब्रिटनशी भिडणार, तर बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या विक्टरशी लक्ष्य सेनचा मुकाबला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।